श्री स्वामी समर्थ. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाथा ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. कत्ताध्यायाचे अंती अक्कल कोटी आले येती. ध्रुवराया दर्शन देती, स्वेच्छेने राहते तयापुरी. चोळा पाचा दृढ भाव, घरी राहले स्वामी राव. ते तयाचे सुकृत पूर्व, नित्य सेवा घडे त्यात. चोळापाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिचा चिता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. लोक बहुत दर्शना येती, कामना चित्त धरुनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न, येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्याते, फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती, तेथे येती राजप्रविती. दृढ चरणी जयाची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल, तया शास्ते केवळ. नास्तिका प्रती तत्काळ, योग्य शासन करिता ती. कोणी तो न संन्यासी, आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनासी, ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोगभोगी. साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसतसे. ऐसे तयानी निंदले, समर्थांनी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीस आले, तेव्हा केले नवलैक. एका भक्ताची या घरी, पाथली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्त्या, बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू. आता दर्शने इच्छू जन असंख्यात, पाथले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे, मंगल नाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनेचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेवती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती थयाते. कोणी नवसाते करीती, कोणी आणूनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदी. संन्यासी कौतुक पाहती, मना माझ्य आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ, पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ, संन्याशा पुढे लोटिती. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नानापरी, वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी. स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्तचळासी, तेथून या उठले. दोघे संन्याशी त्या दिवशी, राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी, अन्नोदक वर्जसे. जे पातले करू छळना, त्याची झाकली विटंबना. दंडावया कुत्सित जना, अवतरले यतिर्वर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समस्त. सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्थोध्याय गोडहा. श्री स्वामी राजा प्रणमस्तु. श्रीरस्तु शुभभवन्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. भव कानन विश्वनरा, अज्ञान तमच्छेदका. भास्करा पूर्ण साक्षी परात्परा. भक्ता खरा सत्य तू, अक्कलकोट नगरात. एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत. भक्त बहुत झाले, वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामीकडे. राजे रजवाडे थोर थोर, तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शना घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती. आणू म्हणते तयासी, बडू माझी त्यावसारी. मल्हारराव राज्याधिकारी, एकदा तयाचे अंतरी. विचार ऐसे पातला, दिवाना आणि सरदार. मान करी
तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करविना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परी येसी आपुली जरी इच्छा येसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे एकोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाही समग्र आनंदित झाली नृपती सह सकळ जणे त्यापरी तात्यासी सन्माने गौरव ओनी मधुर वचने यशस्वी हो म्हणते तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी ज्याची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने विधली बहुसाल दाने याचक धने तृप्ते केली स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा 80 याने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळप्पा प्रती त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बोलवल्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्येन सर्वे वशा चोळापासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहांगीराचा बहुसाल चोळा पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपाळू होणी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारांत नाना प्राकृत कथा समस्त सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय पुढा श्रीरस्तु शुभ भवन्तु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारांत अध्याय 6 श्री गणेशाय नमः धरून शिशीचा हात अक्षरे पंडित लिहिलीत तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती 16 विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी मल्हारराव जिया म्हणे आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी परी पहावा यज्ञ करूने ऐसा विचार केला म्हणे मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न वैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ
तात्या झाला व्यग्रचित्त. काही उपाय सुचेना आता जाऊन बडोद्यासी. काय सांगावे राजयासी आणि सगळं जनांसी. तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून. न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून. न्यावे पळवून यतीसी ऐसे कोणी एके दिवशी. साधोनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामीसी. तात्यासाहेब निघाले कडप गावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेला आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय कुटत टेकीत हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोने अन्य उपाय न होय. पर्री मल्हार राव नृपती प्रयत्न अरंभित पुढती. सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणे. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून. साहेबा विषप्रयोग केला मल्हार रावावरी आळाला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातापायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समस्त सदा भक्त परिसोत. तो अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते 6 अध्याय समाप्त. शुभ भवन्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.